बदलापूरमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली असून 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शाळेच्या मिनी व्हॅनमधून प्रवास करत असताना संबंधित वाहन चालकाने 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाचा गंभीर दखल घेत बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्हॅन चालकांना अटक केली आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेची निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता चेंडवणकर यांना संबंधित शाळेच्या व्हॅनची तोडफोड केल्याची माहिती समोर येते। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन केलं असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले। बदलापूरमधील ही घटना पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे। सर, बदलापुरात एकंदरीत एक घटना घडली निंदनीय आणि त्या संदर्भात काय गुन्हा दाखल केला आहे? आरोपी आपल्या ताब्यात आहे का? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। हा अत्याचार कुठे घडला, म्हणजे संपूर्ण प्रकार काय असं सांगितलं जात आहे? सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे। ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती ती। मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती। त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत। पण संपूर्ण प्रकरण काय आहे? कारण की फिर्यादीने काय माहिती दिली, संपूर्ण प्रकरण काय? नाही, सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। ही शाळा अधिकृत आहे का? त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ। ठीक आहे सर, ओके। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटला मोठा धक्का बसलाय। तालुक्यातील सलगार, चपळगाव आणि जेऊर या 3 जिल्हा परिषद गटामधील तसेच एका पंचायत समिती गणातील ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय। ठाकरे गटाने अक्कलकोट तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट आणि 3 पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। मात्र तपासणीनंतर जिल्हा परिषदेतील 3 आणि पंचायत समितीतील एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचं स्पष्ट झालंय। या तालुक्यात ठाकरे गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत थेट लढत अपेक्षित होती। दरम्यान अर्ज बाद झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज अक्कलकोट तालुक्यात यारोनी हुकुमशाही पद्धतीने 3 जिल्हा परिषदमधील उमेदवारी रद्द केलेली आहे। काल 3ला 10 मिनिटं अजून कमी असताना यांचा डिस्काउंट फॉर्म त्यावेळी घेतलेला आणि टोकन दिलं। त्यावेळी मी त्यांना विचारलं, एबी फॉर्म मला 1 मिनिटात कंप्लीट होतो, एबी फॉर्म भरायचा आहे। 1 मिनिटात मी भरत होतो स्वतः, तिथं मी तालुका अध्यक्ष म्हणून मी आतमध्ये होतो, एबी फॉर्म मी भरत होतो। तर मी म्हटलं आतमध्ये टोकन आलं असताना मी अलाव करतो म्हणून ऑन कॅमेरा बोललेलं। त्यांनी पलटून ज्यावेळी नंबर आलाय, नंबरला रात्री जवळजवळ 7 वाजलं, त्यावेळी मी आता अलाव करू शकत नाही म्हणून आमची पक्षाचं ओळख पुसून टाकला। आणि त्यानंतर चप्पळगाव जिल्हा परिषदमधला त्या जिल्हा परिषदमधलं सूचक असताना पण चुकीचे कारण पकडून त्या चप्पळगाव जिल्हा परिषदेतील उमेदवारी त्यांनी रद्द केली। त्याप्रकारे अजून जेऊर जिल्हा परिषदमधले उमेदवार जो रीतसर एबी फॉर्म असताना पण त्यांना 1 टोकन देऊन 2 फॉर्म मी एका टोकनवरती अलाव करू शकत नाही। त्या कारणाने असे 3 जिल्हा परिषदचे उमेदवार आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुमित शिंदे आरोने निवडणूक अधिकाऱ्यांनी आमची रद्द केलं आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या हुकुमशाही आरोपचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि या प्रकारे यांनी अगोदरही नागनसूरमध्ये ज्यावेळी आम्ही बैलगाडी परवाने आम्ही मागितलं होतो, रीतसर सर्व कागदपत्र मागितलं असताना खुनशी वृत्तीने आमच्यावरती
विरोधी पक्षाचे आवे म्हणून सत्ताधारीच्या बावल्यासारखं आमच्यावरती आम्हाला ट्रीट करून माझ्यासहित 19 शेतकऱ्यावरती त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल आहे. हे खुंचीवृत्तीचं ह्याच्या अगोदर पण यांनी केलेलं आहे. या प्रकारचे आज आम्ही एक तोडणूक पंचायत समितीचा जो उमेदवार असतो त्याचा चुकी आहे ते आम्ही मान्य करतो. बाकीच्या 2 पंचायत समिती उमेदवाराला टोकन दिलं नाही आणि 3 जिल्हा परिषद जाणून बुजून त्यांनी सुमित शिंदे यांनी बात केली आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी ऑन कॅमेरा सर्व पक्षाच्या समोर हा गोंधळ झाला. ते निवडणूक आयोगाकडे कालचं आणि आजचं सगळं रेकॉर्ड आणि व्हिडिओ पण आहे. माझं या निवडणूक आयोगाला माझं सांगणं आहे, आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अधिकृत करावा आणि जर तुम्हाला बळीच घ्यायचा असेल तर तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या पक्षाचं ओळख पुसत असताना माझी पात्र उमेदवारी मी लढू शकत नाही. मी त्यांना ऑन कॅमेरा सांगितलो, तुम्हाला पाहिजे असेल तर माझी बळी घ्या, त्या उमेदवारांना न्याय द्या. मी यांना सांगितलो, थोड्या वेळात लेखी देतो म्हणून सांगितलं. त्यानंतर माझी स्पष्ट भूमिका आहे. मी माझ्या वरिष्ठाकडे पण त्या गोष्टीचं सर्व मी मांडणी करणार आहे आणि मी माझा पात्र केलेल्या उमेदवारीचं मी आज राजीनामा म्हणजे मी निवडणूक आयोगाला ती माझी उमेदवारी समर्पण करतो आणि या सुमित शिंदे निवडणूक अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो. जोपर्यंत यांना हटवत नाही तोपर्यंत इथली निवडणूक सरळ आणि सुरळीत होणार नाही. हे सत्ताधाऱ्याच्या बावल्यासारखा वागणारा निवडणूक आयोग आहे. मी याचा तीव्र धिक्कार करतो आणि निषेध व्यक्त करतो. वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पारंपरिक शाही विवाह सोहळा उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून सकाळपासून सनई चौघड्याचं मंगलसूर घुमत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लग्न विधीसाठी तब्बल 2 टन फुलांचा वापर करून भव्य मयूर मंडप उभारण्यात आलाय. देवीच्या या मंगळ सोहळ्यामुळे पंढरपुरात भक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्तींना मुंडावळ्या बांधण्यात आल्या. विवाह सोहळ्यासाठी उत्साह मूर्ती आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या. त्याची पहिली झलक पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. 11:15 वाजता या उत्सव मूर्ती मांडवात आणल्या जाणार असून त्यानंतर पुढील धार्मिक विधींना सुरुवात केली जाणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे काल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कचारगड येथे होणाऱ्या यात्रेचा त्यांनी आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आदिवासी विभागाशी संबंधित विविध प्रलंबित समस्या, योजना आणि अंमलबजावणीबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र या प्रश्नावर मंत्री उईके यांनी चौकशी करू, चर्चा करू अशा स्वरूपाचं उत्तर दिल्याने उपस्थित पत्रकारांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसली. या दौऱ्यानंतर आदिवासींच्या प्रश्नाकडे पुरेसे गांभीर्याने पाहिलं जात नाही का असा सवाल गोंदिया वासियांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान मंत्री उईके यांनी संबंधित विषयांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असं सांगितलंय. 3 तारखेपासून कचारगड यात्रा सुरू होणार आणि किती दिवस चालणार आहे काय दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान कचारगड येथे जनजाती समाज, आदिवासी समाजाचं दैवत आणि अस्मितेचं ठिकाण असल्यामुळे लाखोच्या संख्येनं बंधू आणि भगिनी येत असल्यामुळे, बालक आणि युवती येत असल्यामुळे शासन आणि प्रशासन मिळून नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच शासन आणि प्रशासन येणाऱ्या सर्वांचं सन्मानाने स्वागत करेल, बंदोबस्त करेल अशा प्रकारचा आढावा घेतला आणि निश्चितच आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये असलेलं एवढं मोठं नैसर्गिक संपत्ती जी आहे ते जिवंत राहण्याच्या अनुषंगाने आपण त्यामुळे आपण निश्चितच प्रसाराने प्रचार चांगला करावा अशी अपेक्षा आहे. महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन साले कसं आहे त्या ठिकाणी जे मोठ्या रेलगाड्या एक्सप्रेस आहेत ते थांबा देणार का त्यातले छत्तीसगड एक्सप्रेस पण नोंद घेतो सर आप आदिवासी विकास मंत्री हो, पंचायत समिति देवरी भी आदिवासी भाग आती है सर, करोड़ों रुपए का मनरेगा का भ्रष्टाचार का आरोप वहाँ के एडवोकेट कर रहे हैं, क्या लगता है सर इस प्रकार का भ्रष्टाचार हुआ होगा? मैं इन्क्वायरी करता हूँ. साहेब, गोंदियामध्ये वसतिगृह आहे आणि त्याचे मुलामुली प्रकल्प ऑफिसमध्ये उशी रात्री तिथं आंदोलन केले होते. वसतिगृहामध्ये काही त्यांना त्रास होत आहे, सुविधा नाही आहे,
म्हणूनच काय सांगाल? त्यांच्याशी चर्चा करतो, आज भेटतो त्यांना. एक मोठा मुद्दा आहे अदानी प्रकल्पामध्ये कमीत कमी 100 जो आदिवासी आहे यांची जमिनी गेलेल्या आहे. मागील कित्येक वर्षापासून ते नोकरी करतात आणि आश्वासन देण्यात आलं अदानीकडून. याची काही कल्पना नाही म्हणा. धुळे येथे धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपला एक हाती सत्ता मिळाली. ही निवडणूक EVM मध्ये कथित घोटाळा करून जिंकण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय. मतदानापूर्वी EVM मध्ये 25 ते 30% मत आधीच नोंदवली जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी EVM हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देण्यात आल्या असून आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्रीच झाली आहे की EVM मध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड घोटाळा होत आहे. ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीतसुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी 5-5 हजाराचा लीड घेतला आहे. नगरसेवकांना 9-9 हजार 10-10 हजार मतं भेटतात. हे फक्त वेळात होऊ शकतं. या EVM मध्ये 25 ते 30 टक्के म्हणजे जवळपास 3,000 मतं एकदम टाकली जातात. त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात, शाई पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात. म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास राहिलेला नाही. या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत. कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील. निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तकलादू कारण आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकांचे निकाल झाले आणि आपल्याला एक महिना निकालाची वाट पाहावी लागली. म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यात. आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील, या निमित्ताने सांगू इच्छितो. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला विकास गोगावले यांच्यासह एकूण 7 आरोपी आज महाड पोलीस ठाण्यात हजर झालेत. कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालय यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने अटक प्रक्रियेबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत गंभीर निरीक्षणे नोंदवली होती. न्यायालयाच्या या सूचनांच्या पार्श्वभूमीवर आज आरोपींची पोलीस ठाण्यात हजर होणं ही बाब महत्त्वाची मानली जाते. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले आणि इतर आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. पुढचा तपास चालू आहे. आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत. त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत. पुढची प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद. बदलापूर येथे 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक शोषण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आज सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेच्या अनुषंगाने तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासन यांची बैठक सुरू असून प्री प्रायमरी शाळेत घडलेल्या
या प्रकाराबाबत जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा केली जाते. मात्र शिक्षण विभागाने थेट जबाबदारी स्वीकारली नसली तरी घटनेची माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान संबंधित शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर येत असून या शाळांबाबत शिक्षण विभागांकडे कोणतीही नोंद नसल्याचं संताप व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत. त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं, शिक्षण विभाग पण आहे, शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत. घटनेची माहिती घेत आहोत. आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत. थँक्यू. सरकारनं मागच्या 1.5 वर्षापूर्वी अनेक नियमावली या संदर्भात जारी केलेली असताना सरकारी यंत्रणा कुठेतरी त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाहीये. त्यांच्यावर काय कारवाईची आपण आदेश देणार आहात किंवा काय सूचना करणार? सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये. सरकारी यंत्रणा म्हणा, आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते, बारकाईने लक्ष देत असतं. त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही. मी सर, गेल्या वेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यामधल्या अजूनही शाळा सुरू आहेत आणि ही सुद्धा शाळा त्यामध्येच होती. नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमची कारवाई? अनधिकृत शाळा आहे का? नाही, चेक करून घेईन मी. नाही, योग्य ती कारवाई करण्यात येईल. गट शिक्षण अधिकारी नुकतंच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती करून त्या शाळेला. नाही, ते चेक करतो आम्ही. नाही सर, असा पण एक प्रश्न निर्माण होतोय की असं म्हटलं जाते प्री स्कूल ज्या आहेत त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं. म्हणजे प्री स्कूल मध्ये जी मुलं जात आहेत त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची? प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे. ही बाब सत्य आहे. त्यामुळे याबाबत आम्ही ॲज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू. सर, पण तुम्ही आता म्हणताय की ती शाळा अधिकृत आहे अनधिकृत तुम्हाला माहिती नाहीये. आता एवढ्या वेळा तुमची चर्चा झालेली आहे. संबंधित शाळेशी कोणाशीच चर्चा झाली नाही तुमची किंवा स्थानिक प्रशासनाची वगैरे कोणाशीच चर्चा नाही, झाली? जस्ट आता आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत. थँक्यू. शेवटचा प्रश्न की आरटीओची भूमिका यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आरटीओनं जर ही कारवाई अशीच केली असती या स्कूलसंदर्भात तरी घटना घडली नसती. आरटीओचे अधिकारी कुठेतरी जबाबदार आहेत या ठिकाणी दिसत पण नाहीये. आरटीओ रात्री उशिरापर्यंत होते, त्यामुळे ते आज आणि पुढील कारवाई त्यांना करावायची आहे. त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही. तर बदलापूर शहरामध्ये ज्या प्री स्कूल आहेत किंवा अनधिकृत ज्या शाळा आहेत त्याची तुम्ही यादी जाहीर कराल का? कारण पालकांना समजलं पाहिजे ना कुठली शाळा अधिकृत आहे, कुठली स्कूल अनधिकृत आहे. तर यादी प्राप्त करून घेऊन आम्ही ती जाहीर करू. आणि या खासगी व्हॅनवर कारवाई केली जाणार आहे का? कारण की मोठ्या प्रमाणात खासगी व्हॅन केली कारवाई अजून आहेत ना, कारवाई केली जाईल. असेल बदलापूर असेल. कारवाई केली जाईल. तर मग या प्री स्कूल कोणाच्या अंडर आहे? काय समजावं पालकांनी किंवा आम्ही? प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स क्लिअर नाहीत सध्या तरी, म्हणून आम्ही तेच मगाशी मी तेच सांगितलं की बालक संरक्षण आयोग हा याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल, पाठपुरावा करेल. थँक्यू. गट शिक्षण अधिकारी नेहमी आपली गट शिक्षण अधिकारी कारवाई काय होईल? अनधिकृत असली तर कारवाई काय होईल? नाही, त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. थँक्यू. स्कूलच्या संदर्भात काहीतरी नियमावली लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे. कारण येस, खरी गरज त्याच मुलींना आहे. नक्की आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करू आम्ही. सर, पण हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर सध्याचे पालक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा भेटले. त्यांची सुद्धा जबाबदारी होती पोलीस स्टेशन पर्यंत येणं, परंतु ती जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं आहे. नाही, काय म्हटले आपण? सर, ही घटना घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले, शिक्षकांना भेटले, शिक्षकांनी जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं आहे. ओके, ते तशी जर म्हणत असतील ते एकदम चुकीचं आहे. ते चुकीची पण कारवाई काय सर? नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकतात. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही. या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठे अधिकाऱ्यांवर कुठलं तरी चपराक असायला पाहिजे की नाही? नाही, आता गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात. त्यामुळे अदरवाईज ते कारवाई जी करणं शक्य आहे त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये ते ती करता येतं. मग पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील, मग पालक कसे काय सुरक्षेबाबतीत तुमच्यावरती शासनावरती अवलंबून राहतील? जर अशी उत्तर येत असतील तर मग कोणाकडे जाणार सुरक्षेसाठी पालक? नाही, मग सांगितलं मी तुम्हाला की बाल हक्क संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत, अँगल्स आहेत, त्या सगळं बाबतीत कारवाई करेल. थँक्यू. नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या गट नेतेपदी सागर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भाजपकडून एकूण 66 नगरसेवकांचे संख्याबळ असून कोकण भवन येथे भाजपचा अधिकृत गट स्थापन करण्यात येतोय. तसेच काही अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. या नियुक्तीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सूचना देखील प्रयत्न करणार आहे. आपण कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला प्रयत्न केलाच पाहिजे. तो लोकशाहीचा भाग आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष या लोकशाहीमध्ये जी काही गोष्टी म्हणजे निवडणुका असतील ह्या व्हायलाच पाहिजेत. म्हणजे पैसे देऊन माघार घ्यायला लावायची आणि बिनविरोध करायचा ही प्रथा परंपरा बंद व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी लोकशाही आणली नाही किंवा देशातल्या जनतेने याच्यासाठी लोकशाही आणली नाही. लोकशाही ही लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी करवली जाणारी म्हणजे लोकशाही आहे. तेच आम्हाला सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे की इकडे हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय त्याला खरेदी काही हा प्रकार होण्याचा विषय नाही. कारण हात वरती करून मतदान असतं, त्याच्यामुळे कोण कोणाला मतदान करतं त्याच्यामुळे माहिती आहे. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक पक्षानं आपलं मत आजमावलं पाहिजे, आपली जी काही ध्येय धोरणं आहेत राबवली पाहिजेत. पण शेवटी या शहराच्या हितासाठी आम्हाला असं वाटतंय की जरी ते लोकशाही प्रक्रियेतून तसं विरोधी पक्षाचे असले तरी आम्हाला वाटतंय की शिवसेना पक्ष असेल, उभाटाचे पक्ष असेल, मनसे असेल, अपक्ष सर्वांनी मिळून या शहराचा विकास सर्वांगीण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र राहू असा आम्ही जनतेला विश्वास देतो. महापौर पदासाठी काही नावं सुचवली गेली आहेत का? कशा पद्धतीने महापौर पदाचं निवडणूक अजून लागलेली नाहीये, त्याच्यामुळे ती चर्चाच या ठिकाणी आमची झालेली नाहीये. पण आज पहिला गट स्थापना होईल आणि गटस्थापनेनंतर वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये बैठक होईल, चर्चा बोलली जाईल. त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पातळीवरती होईल. आणि म्हणून मला वाटते की अजून 2 दिवस आपण थांबलं पाहिजे. 2 दिवसानंतर या शहराचे सन्मान्य महापौर महोदया कोण असतील, उपमहापौर कोण असतील, स्टँडिंग कमिटी कोण असेल, सदस्य कोण असतील, तदर्थ समित्या कोण असतील, प्रभाग समित्या कोण असतील, यांची नावं त्या निवडणुकींच्या कालावधीमध्ये ही आपल्या सर्वांच्या समोर येतील. होतीये काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, सर्व सहकारी आणि माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांनी मला गटनेते माझी निवड केलेली आहे त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या माध्यमातून नवी महापालिकेचा जो विकासाच्या दृष्टीने जो प्रवास सुरू झालेला आहे त्या दृष्टीने नवी महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाला चालना देऊन या शहराचा कायापालट करण्याचा आमचा सर्व निवडून आलेला सर्व माझ्या सहकाऱ्यांचा तो आशय असतो. सर, आपण गटनेतेमध्ये निवड झालेली आहे, तर महापौर कोण असतील काय म्हणतात? या संबंधी सर्व निर्णय हे आपले उच्चस्तरीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून जो काही महापौर पदाचा उमेदवार ते जाहीर करतील त्या पदासाठी निवडीसाठी आमचे सर्व भाजपाचे नगरसेवक हे कार्यरत आहेत. त्या दृष्टीने आम्ही कार्य करतो. सर, शिवसेना शिंदे गटाने सांगितलं की आम्ही देखील महापौर पदाची निवडणूक लढवणार आहोत. त्या ठिकाणी त्यांची काही इच्छा असेल त्यासाठी आम्ही नाकारू शकत नाही. निश्चितच ही निवडणूक आहे, ओपन आहे, कोणीही त्या ठिकाणी ज्यांना आता ठाकरे गटांच्या नगरसेवकांना देखील ते निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तर निश्चितच या निवडणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हावं.
तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आलेले होते 14 गावातून पहिल्यांदा आलेले आहेत. काय जर तुम्हाला सपोर्ट केलेला आहे काय? निश्चितच 14 गावांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईचं नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांना भावलं, त्यामुळेच ठाण्याचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, कल्याणचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, नवी मुंबईचं नेतृत्व त्यांना भावलं, म्हणून त्यांनी नेहमीच नवी मुंबईमध्ये सामील होण्याची त्यांनी ओढ निश्चित केली. त्यांना माहिती आहे की जर 14 गावचा विकास करू शकतात ते नाईक साहेब त्या ठिकाणी करू शकतात. आणि अपक्ष उमेदवारासाठी भरत मोरे साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चांगल्या पद्धतीने. त्यांनी नाईक साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे, कारण की ते जुन्या जाणत्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्कात आहे. त्यामध्ये त्यांना विश्वास आहे की नाईक साहेब आपल्या भागाचा विकास करू शकतात. त्या दृष्टीने त्या आपल्या गटामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी गटाचं आमची संख्या पण ती 65 वरून 66 वरती पोहोचलेली आहे आणि अधिक मोठा मॅन्डेट आपल्याला शहरामध्ये भेटलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून 14 गाव नवी मुंबई शहर या दोन्ही भागाचा विकास नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही निश्चय केला. इतर कुठले पक्ष अजून जे आलेत निवडून ते तुमच्या याच्यात समर्थनात येत आहे काही? नाही, तसा प्रकारचा कुठलाही संपर्क आणि तशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी नाही. इथल्या महिला महापौराचं नाव पुढे येते का? या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेश नाईक साहेब या ठिकाणी जो नाव डिक्लेअर करतील त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टी गटाचे सर्व नगरसेवकांचा त्यासाठी पाठिंबा आहे. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अधिकृत गटस्थापना करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्ताकडे 12 नगरसेवकांच्या गटाची नोंद केली. या गटाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शानू पठाण यांची निवड करण्यात आली. याबाबतचे अधिकार पत्र कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. तर नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले असून आता महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्वतंत्र गट कार्यरत राहणार आहे. दरम्यान अशरफ शानू पठाण यांनी यापूर्वी विरोधी पक्ष नेतेपद भूषवले असून यंदा ते सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. कल्याण रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टरांना बेवारस पर्स सापडल्याची घटना समोर आली आहे. या पर्समध्ये सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच काही प्रमाणात रोकड आढळून आली. पर्सवर जॅकेट असल्यामुळे ती सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेशन कार्यालयात ठेवण्यात आली. तर रेल्वे कर्मचाऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर स्टेशन मास्टरने पर्स ताब्यात घेत पंचनामा केलाय. पंचनाम्यानुसार पर्समधील सर्व मौल्यवान वस्तू आणि रोकड सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हमारे एक रेलवे स्टाफ ने रेलवे फ़ोन पे संपर्क किया कि सर एक पैसेंजर का बैग और एक ब्लैक कलर का जैकेट छूट गया है रेलवे प्रीमाइसेस में, वो भी टीसी ऑफिस के सराउंडिंग। हमने तुरंत इमीडिएट त्वरित कार्रवाई करते हुए जाके ढूंढना शुरू किया. देखा तो एक पोल के नीचे, वो सीटिंग के नीचे ये बैग और जैकेट से ढका हुआ मिला. मैं सारे पैसेंजर चारों तरफ बैठे हुए थे, उससे संपर्क किया, भैया ये बैग किसी का है, किसका है पूछा, किन्हीं ने कुछ भी नहीं बताया. तो हमें समझ में आया कि ये बैग और ये है. तुरंत इमीडिएट ला करके स्टेशन मैनेजर ऑफिस में जमा किया, उसका पंचनामा करके एक लिस्ट बनाया गया. नवी मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 120व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही तिरंगा रॅली सुमारे 1111 फूट लांब आणि 9 फूट रुंद असून यामध्ये 1800 विद्यार्थी 3000 विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. शहरातील 20 शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या रॅलीत सहभाग झाली असून रॅलीची सुरुवात सेक्टर 28 येथून ब्लू डायमंड सर्कलवरून होऊन एमजी कॉम्प्लेक्स आणि गावदेवी मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली होती. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर रॅली राजीव गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोपासाठी दाखल झाली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रचेतना आणि देशभक्ती अधिक दृढ करणे असल्याचं आयोजकांनी सांगितले. काय उद्देश आहे? बघा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबई आयोजित जागर राष्ट्रभक्तीचा हे तिरंगा रॅली 1111 फीटची तिरंगा रॅली आपण आज आयोजित केलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली देऊन त्यांना मान देऊन हे रॅली सेक्टर 28 ब्लू डायमंड हॉटेलपासून सुरू झालेला आहे. आत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन महाराजांना पुष्पांजली अर्पण करून नंतर आपण राजीव गांधी महाविद्यालय तिकडे याचा समारोप होणार.
साधारणतः 2,500 ते 3,000 मुलं याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे. काय उद्देश काय होता, युवा पिढीला काय संदेश देईल? बघा आता काय झालेलं आहे, आता सर्वात जेनजीचा खूप मोठा हे आहे आणि 2047मध्ये समजा आपला विकसित भारत करायचा असेल तर यांना जागृत करायचं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण हे पाऊल पुढे उचललेलं आहे की मुलांमध्ये देशभक्ती आणि जे रिच हिस्ट्री होता, जे आपला इतिहास आहे त्यांना त्यांच्यासाठी जागरूक करण्यासाठी आपण हे रॅली केलेलं आहे. डॉक्टर वासू पांडे, प्राचार्य राजीव गांधी महाविद्यालय. सातारा जिल्ह्यातील सातारा कास रस्त्यावर आटाळी गावच्या हद्दीत आज सकाळी बिबट्याचं दर्शन झालंय. कास पठार वन समितीचे अध्यक्ष आणि परळी पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार गोपीनाथ जाधव यांच्या गाडीसमोरच हा बिबटा अचानक आल्याचा थरारक प्रसंग घडलाय. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. घटनेनंतर वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाला याची माहिती देण्यात आली. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7.